नमस्कार. कौंतेय या नाटकातील एक नाट्यप्रवेश आपल्या पुढे वाचन करतो आहे. विवा शिरवाळकर लिखित कौंतेय. लेखक विवा शिरवाळकर. कर्ण आपल्या निवासस्थानी मंचकार विश्रांती घेत आहे. जवळ जमिनीवर बसलेली माधवी एक गीत गात आहे आणि गीत संपताच ती भावना वेगाने पुढे येऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवते आहे. कर्ण म्हणतोय, उठ उठ माधवी उठ. महाराज, हे काय, तू रडते आहेस? माझ्या पायावर आसव ओघळत आहेत तुझी. माधवी, काय झालं या कोकिळीला? वासंतिक वैभवाचं मधुर कुजन करता करता हा पावसाळा का सुरू झाला? माधवी, बोलत का नाहीस? महाराज, मला आज भीती वाटते आहे. 4 शब्द उच्चारायला किती अडखडतेस, किती चाचरतेस. आज एकाएकी तुला भीती वाटू लागली? कौरवांच्या दायांना माझी भीती वाटते तेवढी पुरे आहे, पण संसाराच्या मांडवात उमललेल्या तुझ्यासारख्या कोमल सुंदर फुलाला भीती वाटावी असं माझ्या हातून काय घडलंय? सांगा सांगा राणीसाहेब, कोणता अपराध झाला या कर्णाच्या हातून? या फुलाचं सुगंधी अंतःकरण मी कधीही कुस्करलं आहे का? आपली परवानगी असेल तर एक विनंती करायची आहे. त्यासाठी परवानगी कशाला? माधवी, आज कित्येक वर्ष माझ्या अंतःपुरात नव्हे, माझ्या अंतःकरणात तू आपल्या सौंदर्यानं आणि सौजन्यानं स्वामित्व गाजवित आहेस. निस्वार्थ प्रेम हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य आहे. व्यवहारात पावलोपावली दग्ध होणाऱ्या पुरुषांच्या अंतःकरणाला स्त्री प्रेमाची संजीवनी लाभली नाही तर त्याच्या जीविताची स्मशानभूमी होऊन जाईल. हे ऐश्वर्य, ही संजीवनी माधवी तुझ्याकडूनच कर्णाला लाभली आहे. महाराज, आपली सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं, यातच मी स्वतःला धन्य समजते. मी कसली आपल्याला संजीवनी देणार? पहाटेच्या दवानं का समुद्राला भरती येणार आहे? मी भाग्यवंत म्हणून आपल्या प्रेमाचा लाभ मला झाला. या प्रेमाच्या आधारानंच एक विनंती करायचं धाडस करते. कसली विनंती? कसं सांगू? अशा गोष्टीचा आपल्या पुढे उच्चार करायला देखील लाज वाटते. महाराज, गेले 3 दिवस माझ्या जीवितासंबंधी तू चिंताक्रांत आहेस आणि 3 दिवसात देवापुढे 300 वेळा नवस बोलली आहेस, एवढंच ना? महाराज, मला भीती वाटते, फार भीती वाटते. गेले 3 दिवस मला भयंकर दुश्चिन्ह दिसत आहेत. दुश्चिन्ह? अशा भाकड गोष्टींवर आपला विश्वास बसायचा नाही हे ठाऊक आहे मला, पण आमच्या अडाणी अंतःकरणांना वाटतं की या गोष्टी काही अकारण होत नाहीत. कुठं ना कुठं माणसाच्या संसाराशी त्याचा संबंध आहे. कोणत्या गोष्टी? कसली दुश्चिन्ह दिसली आहेत तुला माधवी, सांग. माझ्या स्वप्नाची कहाणी काही मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही म्हणाल की तुझ्या मनात भीती आहे म्हणून तुझ्या स्वप्नातही भीती आहे, पण साऱ्या पृथ्वीवर पाखर घालून बसलेल्या आकाशाला तर कसली भीतीही नाही. आज मगाशी तुमच्या अभिषेकाचा समारंभ चालू असताना तुमच्या मस्तकावर कौरवेश्वरांनी सेनापती पदाचा किरीट ठेवला आणि सैनिकांना दर्शन देण्यासाठी तुम्ही बाहेर आलात. त्याच वेळी काय झालं? कुलहीनाला सेनापती पद मिळालं म्हणून आकाशातली सारी नक्षत्र अश्रू गाळायला लागलीत की काय? श्रीफला एवढा मोठा दिसणारा एक लाल तारा आकाशाच्या मध्यावरून निखळून पडला. महाराज, डोळ्यापुढे अंधेरी आणणारा देखावा होता तो.
तांबडा लाल तारा वेगानं निखळून पडला असताना आकाशाच्या शिखरापासून क्षितिजापर्यंत रक्ताची एक धारच वाहत आहे असंच वाटलं मला. माधवी, विश्वाच्या प्रचंड व्यापामध्ये परमेश्वराचं सानिध्य असलेलं हे अपार तेजोगोल ग्राम जोशाप्रमाणे माणसाचं भविष्य वर्तवण्याचं कार्य करीत आहेत असं मानणं यात माणसाचा गौरव असला तरी त्या नक्षत्रांचा अपमान आहे. यापेक्षा अधिक महत्वाचं कार्य विधात्यानं त्यांच्यासाठी योजलेलं असलं पाहिजे. माणसाचं दुर्दैव सांगण्यासाठी अशा तारखा निखळून पडत असत्या तर आतापर्यंत आकाशामध्ये एकही नक्षत्र शिल्लक राहिलं नसतं. लहान सहान सामान्य माणसांसाठी तारे तुटून पडत नाहीत. ज्यांच्या सामर्थ्यानं आणि नेतृत्वानं धरतीचे रंग पालटत असतात, सगळ्या मानव जातीचं नशीब ज्यांच्या नशिबाशी बांधलेलं आहे त्यांच्यासाठी आकाशात हे नक्षत्राचे लेख लिहिले जातात. महाराज मला क्षमा करा, पण आपण उद्या रणांगणावर नका जाऊ अशी माझी प्रार्थना आहे. उद्या रणांगणावर जाऊ नकोस माधवी, माझ्या आयुष्यातून भूत भविष्याचे सारे दिवस वजा करून ब्रह्मदेवानं उद्याचाच एक दिवस बाकी ठेवला आहे. तो मी रणांगणावर खर्च करीन. सगळी दुश्चिन्ह खरी ठरली तर जास्तीत जास्त काय होईल? कर्णाच्या आयुष्याची अखेर होईल, एवढंच ना. कर्णाला मृत्यूचं भय वाटत नाही. व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणारे प्रवासी आम्ही. पृथ्वीच्या धर्मशाळेतून आम्हाला उठून जायचं आहे हे जर आम्ही ध्यानात ठेवलं नाही तर तो केवळ अपबुद्धीपणाच होईल. जन्माच्या वेळी माणसाचं मरण निश्चित होतं. त्याची भीती कशासाठी? मनुष्य जगतो कसा आणि मरतो कसा याच गोष्टीवर या नश्वर संसारात महत्व आहे. पण महाराज जाऊ दे. नवखंड धर्तीवर कौरवांचं अधिराज्य राहणार की पांडवाचं याचा निर्णय उद्या लागणार आहे. आणि हा निर्णय कर्णाच्या बाहुबलानं लागणार आहे. महाराज आपली नजर उद्याच्या संग्रामाकडे लागली आहे. पण मला वाटतं की उद्या कधी उगवूच नये. आजची ही रात्र काळी वस्त्र नेसून कसल्या तरी अशिवाची प्रतीक्षा करीत एखाद्या राक्षसिनी सारखी माझ्या समोर उभी आहे असंच वाटतंय मला. आजच्या रात्री बरोबर आलेला हा काळोख उद्याच्या उशाकालात विलीन होणार आहे. माधवी, याच काय कोणत्याही रात्रीची भीती बाळगण्याचं कारण नाही. रात्रीच्या अंधेऱ्या कहाणीला सूर्याचा सोनेरी पूर्णविराम प्रत्यक्ष विधात्यानंच देऊन ठेवला आहे. मी आज आनंदात आहे माधवी, मी आज आनंदात आहे. कोणत्याही अशुभाच्या अथवा भीतीच्या कल्पना आज माझ्या मनाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत. माझ्यासाठी तू गाळलेली ही आसव मी कधीही विसरू शकणार नाही. आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे निस्वार्थपणानं ओले होत आहेत याची जाणीव असणं हे फार मोठं भाग्य आहे. माझ्या वैराम आयुष्यात हे भाग्य मला क्वचितच लाभलं आहे. लहानपणी मी दूर जाऊन नजरेआळ झालो म्हणून राधेनं आसव गाळली असतील. श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे आपल्याही कमरेला मखमलीचं म्यान असावं, ताटात पक्वान्न भोजन असावं, अथवा अंगावर जरतारीची वस्त्र असावीत म्हणून मी हट्ट धरल्यावर राधेचं दारिद्र्य दोन्ही डोळ्यांनी रडताना मी पाहिलं आहे. पण तो काळ गेला, राधा गेली आणि माझ्या आयुष्यातली आसवही गेली. वाळवंटातील जीवन गेलं. वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे सभोवरचे सारे दाह अंगावर घेत मी एकाकीपणानं माझा मार्ग कापीत राहिलो. होय मी यशस्वी झालो. कल्पनेलाही शक्य वाटलं नाही एवढं यश मी संपादन केलं आहे. पण त्यासाठी केवढी किंमत द्यावी लागली आहे मला.
ज्योतीवर झेप घेणाऱ्या प्रतंगाप्रमाणात जीवनातील साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी उन्मत्तपणाने धावत सुटलो. मी यश मिळवलं, यश. पण या आनंदातच माझ्या दुःखाची कहाणी रेखाटून ठेवलेली आहे. या विजयातच माझ्या पराभवाची वेदना आहे. साऱ्या मधुर मंगल मनोवृत्तीच्या प्रेतावर पाय ठेवून मी यशाची उपासना केली. यश मिळालं, पण एखाद्या वेळी वाटतं की जे मिळवलं त्यापेक्षा हरवलं ते फार मोलाचं होतं. माणुसकीचं अधिष्ठान असेल तरच माणसाच्या पराक्रमाचं महत्व आहे. नाही तर जंगलातील श्वापदांचा पराक्रम तो. ही माणुसकी माझ्या पायाखालून निखळत चालली आहे असं वाटतंय मला माधवी, असंच वाटतंय. महाराज, माणूस दुसऱ्याला ओळखतं पण स्वतःला मात्र ओळखत नाही असं म्हणतात. आपल्या बाबतीत सुद्धा खोटं नाही ते. माणुसकी आपल्या अंतःकरणात माहेरी येऊन राहिलेली आहे. कुणास ठाऊक ह्या वणव्यात कोमल सद्गुणांच्या वेली अदग्ध राहिल्या. ते आश्चर्यच म्हणावं लागेल. माझ्यासारख्या दारिद्र्यात वाढलेल्या आई बापांचा ठाव ठिकाणा नसलेल्या. महाराज, वारंवार असं वेडं वाकडं बोलू नये. सारं जग म्हणतं की आपण सूर्यपुत्र आहात. सूर्यपुत्र. एका कमजात सारथ्याच्या खोपटात वाळलेला हा दरिद्री बीन बापाचा कर्ण. सूर्यपुत्र. कौरवेश्वराच्या शेजारी बसू लागल्यावर दरबारातील घुस मश्कऱ्यांनी तयार केलेली ही दंतकथा आहे, दंतकथा. सूर्यपुत्र कुठला? मी सूतपुत्र देखील नाही. सूतपुत्र म्हणून माझी नालस्ती करणारे सुद्धा माझा गौरवच करीत असतात. कुणातरी कुमारिकेच्या अथवा विधवेच्या पोटातून बाहेर पडलेला पापाचा गोळा आहे मी. कोण होती माझी आई कुणास ठाऊक. राजमहालात राहणारी एखादी राणी असेल किंवा उकिरड्यावर लोळणारी एखादी भिकारी नाही असेल. माधवी, एक सांगू तुला, तुझ्या एखाद्या मैत्रिणीला, बहिणीला, मुलीला कधी काळी असं अनवरस अपत्य झालं तर जन्माला येण्याआधीच त्याची मान मुरगडून रक्ताळलेल्या बाळंत्या बरोबर त्याला उकिरड्यावर फेकून द्या. त्याला जिवंत ठेवू नका. नीती आणि तिची महती मला वाटत नाही. अनिर्बंध संबंधात सुख वाटेल तर ते सुख मिळवा, पण त्या सुखाच्या पोटी जन्माला येणार दुःख मात्र जिवंत ठेवू नका, जिवंत ठेवू नका. नीती आणि तिची महती मला वाटत नाही. अनिर्बंध संबंधात सुख वाटेल तर ते एक सुख खुशाल मिळवा, पण त्या सुखाच्या पोटी जन्माला येणार दुःख मात्र जिवंत ठेवू नका, जिवंत ठेवू नका. कपाळावर बलिदानाचा शिक्का मारून त्या हतभागी जीवाला जगामध्ये एकट्यानं पाठवू नका. हिंस्र लांडग्यांनी आणि दांभिक जंबुकांनी भरलेलं हे जग, या श्वापदांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या त्या एकाकी निरपराध जीवाला ज्या यातना होतील त्याचं पाप आपल्या माथ्यावरती घेऊ नका. महाराज, आजच्या या आनंदाच्या आवेगात माझं दुःखही अंतःकरणाची कपाट फोडून बाहेर येऊ लागलंय माधवी. पण जाऊ दे. माझ्या पराक्रमाच्या, महत्वाकांक्षीच्या सफलतेच्या सुवर्ण क्षण या अंधाराच्या पडद्यामागे येऊन उभा राहिलाय. आनंद, साऱ्या वातावरणातून आनंदाचे झरे झिरपत आहेत. आज आनंदाचे झरे झिरपत आहेत. द्वारपाल येतो. थांबा जरा. नाही, आपण आज जाऊ शकणार नाही. कुंती म्हणाली, मी आत गेल्याशिवाय राहणार नाही. उद्या नाही, आजच, आत्ताच मला कर्णाची भेट घ्यायची आहे.
तुम्ही जाऊ देणार नसाल तर इथूनच मी कर्णाला मोठ्यानं हाका मारीन. कर्णा, कर्णा, मला तुझी भेट हवी आहे. कर्णाची भेट हवी आहे आणि त्यासाठी एवढी दंगल? द्वारपाल. जी महाराज, कोणीतरी स्त्री आपल्याला भेटण्यासाठी आली आहे. मी तिला पुष्कळ सांगितलं, पण महाराजांच्या झोपण्याच्या तयारीत आहेत म्हणून, पण ते ऐकायलाच तयार नाही. झोपायची तयारी म्हणजे झोप नव्हे. कर्णाच्या दाराशी कोणासही प्रतिबंध होता कामा नये. नाव सांगायला तयार नाही ती. प्रत्यक्ष भेटीत महाराजांनाच नाव सांगेन असं म्हणत आहे ती. एकटीच आहे? होय, एकटीच आहे. ठीक, पाठवून दे तिला आत. मला आज्ञा द्यावी. का? येणारी स्त्री आहे, आग्रही आहे आणि एकटी आहे. आपणही आनंदात आहात. मी कशाला राहू इथं? माझ्यामुळे तिच्या कामात व्यत्यय यायचा एखाद्या वेळी. रुसलीस वाटतं. न आलेल्या न देखलेल्या स्त्रीचा सुद्धा इतका मत्सर. स्त्री पुरुषाच्या महालात असलेल्या स्त्रीला महालाच्या दाराशी एकट्यानं आलेल्या स्त्रीचा मत्सर वाटणार नाही तर काय होईल? पण ती कोण आहे, कशी आहे याचा सुद्धा अद्याप पत्ता नाही. पण ती कोणीही असू शकेल. दान मागण्यासाठी आलेली एखादी भिकारी नाही असेल. प्रेम मागण्यासाठी आलेली एखादी प्रेमदा असेल. नाहीतर इतकी वर्ष अंधारात दळून राहिलेली माझी अज्ञात आईही असू शकेल. कोण आपण? मी सांगा. भिण्याचं मुळीच कारण नाही. मला आपल्याला एकट्याला भेटायचं आहे. कशासाठी? आपल्या दाराशी मी भिकारीन म्हणून आले आहे. एक दान हवं आहे मला. कोणतं दान? ते मला इतरांसमोर सांगता येणार नाही. माधवी, ही स्त्री माझ्या विश्वासातील आहे. ती इथंच राहील. आपण कसलाही संकोच बाळगू नका. काय हवंय आपल्याला? मला माझा मुलगा हवा आहे. तुमचा मुलगा? हरवला तो? होय. बाई, भलत्या ठिकाणी आला आहात आपण. प्रकाशाचा शोध घेण्यासाठी अमावस्येनं अंधाराच्या दारी जाण्यासारखा आहे. तुमचा मुलगा हरवला. माझी आई हरवली. समदुःखातून उद्भवलेल्या सांत्वनाशिवाय मी काय करू शकणार? कुठं होता तुमचा मुलगा? इथंच आहे, या कुरुक्षेत्रात. इथं तुमचा मुलगा शोधून काढणं म्हणजे समुद्राच्या वाळवंटातून हरवलेला रेतीचा कण शोधण्यासारखा आहे. कर्ण कितीही सामर्थ्यवान असला तरी त्याच्याही सामर्थ्याला मर्यादा आहेत. बाई, हे अशक्य आहे. माझा मुलगा इथंच आहे, या महालात माझ्या समोर उभा आहे. काय? समोर उभा आहे? समजलो. मला आई नाही आणि तुम्हाला मूल नाही. या दोन्ही गोष्टीचं गणित मांडून तुम्ही माझी आई व्हायला सिद्ध झाला आहात. मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ दिवस उद्या उगवणार आहे. पांडवांच्या निपाताची प्रतिज्ञा मला उद्या करायची आहे. त्यापूर्वीच्या या रात्री एका खोट्या आईचं का होईना मला आशीर्वाद मिळाले तर मला हवेच आहेत. कर्णा, तुमचं दुःख खरोखरच्या आईसारखं दिसतंय. बाई, तुमचं नाव काय? खोटी आई नाही रे मी. कबूल, तू खोटी आई नाहीस, पण नाव काय तुझं? कुठून आलीस तू? माधवी, मी
पांडवांच्या शिबिरातून आले. माझं नाव होय, आपण राजमाता कुंती. भगवती, आपल्या अनपेक्षित दर्शनानं मी भांबावून गेलो आहे. आपल्या येण्याचा व बोलण्याचा मला काहीच बोध होत नाही. या अवेळी आपण माझ्या निवासात कशासाठी आलात? आपण मला मुलासारखं मानता हे खरोखरच माझं सौभाग्य आहे. पण हे अश्रू कशासाठी? कोणतं दुःख घेऊन आपण कर्णाच्या शिबिरात अवेळी येण्याचं हे अपूर्व धाडस केलं? कर्णा, तुझ्या उदार मनाची प्रचिती साऱ्या जगाला आहे. आज मला हवी आहे ती. मला भिक्षा हवी तुझ्याकडून एक. मी राजमाता व महाराणी असले तरी तुझ्या दाराशी भिकारीन म्हणून आले आहे. आपल्यासारख्या श्रेष्ठ व देवता स्वरूप स्त्रिया भिकारीन झाल्यावर देण्या घेण्याचा तो अपूर्व सोहळा पाहण्यासाठी आकाशातले चंद्र सूर्य सुद्धा जागच्या जागी स्थिर होतील. आपल्याला दान देण्यानं माझी श्रीमंती वाढणार आहे. सांगा सांगा, कोणतीही गोष्ट करायला सांगा, कोणतंही मागणं मागा. त्या शब्दांच्या उच्चाराबरोबर तुमची इच्छा सफल झाली नाही असं कधीच होणार नाही. पण राजमाता या आसनावर बसणार नाहीत का? आपण रात्रीच्या काळोखातून वाटचाल करीत माझ्याकडे यावं, या गोष्टीनंच मी खरोखर लज्जित झालो आहे. आपण बसलात तर काय हवंय आपल्याला? तू मला वचन दिलं आहेस की मागणीच्या उच्चाराबरोबर ती पूर्ण होईल म्हणून. होय, दिलं आहे. आणि कर्णाचं वचन कधीही अन्यथा होणार नाही. केव्हाही नाही आणि केव्हा झालेलं सुद्धा नाही. अर्जुनाकडून आलेल्या वृद्ध याचकाला कवच कुंडलाच्या रूपानं स्वतःच्या जीवन शक्तीचं मी दान दिलं आहे. मला हवं असलेलं दान त्याहूनही द्यायला कठीण आहे, म्हणून विचारते. वचन दिलं हे नक्की ना? कर्णाच्या वचनाबद्दल शंका प्रकट करणं म्हणजे भगवती त्याचा उपमर्द करण्यासारखं आहे. सांगा, काय हवंय आपल्याला? आपल्याला संपत्ती हवी असेल तर कर्णाचा सारा जामदार खणा आपल्या पायावर समर्पण केलं जाईल. पण पांडवांची माता संपत्तीसाठी शत्रूच्या शिबिरात चालून येईल हे संभवत नाही. एवढ्याच समाधानाचा मला अधिकार आहे. कर्णा, तुझ्याजवळ मी वचन मागितलं याची मला क्षमा कर. कसलाही सौदा करायचा नाही मला आता. तू पांडवांच्या पक्षाला येऊन त्यांना संरक्षण द्यावस आणि त्यांच्या वैभवाचा श्रेष्ठ अधिकारी व्हावास असं सांगण्याचं मी तुझ्याकडे आले होते. पण आता माझं काहीही मागणं नाही. मला काहीही नको. तू मला आई म्हणून हाक मारलीस. जन्मापासून दुरावलेल्या माझ्या लाडक्या बाळाला मी आज हृदयाजवळ घेऊ शकले, यातच सार काही पावलं आहे. मला फार मोठ्या सुखाचा या अभागिनीला लाभ झाला आहे. अरे रे परमेश्वरा, कर्णाच्या जीवनाशी का अशी क्रूर लीला करतो आहेस तू? बाळ, जरा शांत हो ना. शांत हो. आता कुठली आहे शांतता? वनव्याप्रमाणे जळत राहणं आणि जडता जडता नाहीच होणं एवढं शिल्लक आहे आता. तू माझ्या जीवनाचा असा विध्वंस केलास. पांडवांच्या पक्षाला येऊ काय? दुर्योधनाकडे जाऊन त्याला काय सांगू? जन्मापासून जिनं माझा विश्वासघात केला तिच्या शब्दासाठी जन्मभर ज्यानं माझ्यावर पराकोटीचं प्रेम केलं त्या मित्राशी ऐन प्रसंगी मी द्रोह करीत आहे म्हणून? नाही, हे सांगणं मला जमणार नाही. महाराणी, खोटेपणा, विश्वासघात आणि द्रोह या गोष्टींची सवयीमुळे आपल्याला काही खंत वाटत नसेल,
पण कर्णाला त्या त्याज्य वाटत आहेत. तू कौरवांचा पक्ष सोडावास असा आग्रह मी आता एका शब्दानेही करणार नाही. तू आपल्या मित्राशी द्रोह करू नकोस आणि पांडवांच्या रक्तानं माझे हात माखून घेऊ. वडील भावानं धाकट्यांसाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान करावं. आपल्या पराक्रमाच्या पंखांखाली त्यांना सुरक्षित ठेवावं. पण कर्णाचं नशीब असं बलवत्तर की त्याला आपल्या धाकट्या भावाच्या छातीवर धनुष्य रोखल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रद्रोह नको म्हणून बंधुद्रोह करायचा आणि बंधुद्रोह नको असेल तर मित्राचा गळा कापायचा आणि पांडवाच्या रक्तानं माझे हात माखून घेऊ. वडील भावानं धाकट्यांसाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान करावं. आपल्या पराक्रमाच्या पंखाखाली त्यांना सुरक्षित ठेवावं. पण कर्णाचं नशीब असं बलवत्तर की त्याला आपल्या धाकट्या भावाच्या छातीवर धनुष्य रोखल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रद्रोह नको म्हणून बंधुद्रोह करायचा आणि बंधुद्रोह नको असेल तर मित्रत्वाचा गळा कापायचा. ज्या एकाच गोष्टीचं मूल्य मी जीवनापेक्षा अधिक मानित आलो तिचा हा विनाश उघड्या डोळ्यांनी कसा सहन करू. आई 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 कशाला सांगितलंस हे निर्वाणीची रात्र येऊन ठेपल्यावर मला राहावलं नाही रे. जे धैर्य आयुष्यभर दाखवता आलं नाही ते अखेरच्या रात्री तरी दाखवावं अशा निर्धारानं मी आले. माझा अपमान होईल, विटंबना होईल याची मला जाणीव नव्हती असं नाही. पण आईच्या अंतःकरणानं मला धीर दिला. आईच्या अंतःकरणानं मला इथं ओढून आणलं. आईचं अंतःकरण असली अधम भेकड अंतःकरण वरच्या गोजीरवाण्या स्तनांसकट हत्तीच्या पायाखाली ठेचली पाहिजेत. कुंती, 3 पांडवांना तू दूध पाजलंस, त्यांना वाढवलंस, दोघांच्या मस्तकावर आपल्या पैठणी पदराची छाया धरलीस. पण या पहिल्या कौंतियाला मात्र तू हलाहल पाजून त्याचं जीवन बर्बाद केलंस. उष्ट्या खरकट्याप्रमाणे त्याला राधेच्या लक्तरात टाकून दिलंस. स्वतःच्या सुखाचा मार्ग निर्वेद करण्यासाठी चांडाळीनी तू आपल्या हातानं त्याच्या कपाळावर सूतपुत्र या अक्षराचा जडता शिक्का मारून ठेवलास आणि पुन्हा म्हणतेस आईच अंतःकरण चालती होईतून. कर्णा, मी तुझा अपराध केला आहे, फार घोर घोर अपराध केला आहे. पण या अपराधाचं शासन मी किती सोसलं ह्याची कल्पना नाही तुला, कुणालाही येणार नाही ती. वर्षा मागून वर्ष ही तडफड मुक्यानं सोसते आहे रे मी, मुक्यानं सोसते आहे. दुःखाची ही आग अडवून धरली आहे. आलीस ती आलीस, पण ती सुद्धा 7 जन्माच्या वैरासारखी वेळ साधून आलीस. उद्या सकाळच्या सूर्याबरोबर माझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा अंतिम गौरवाचा दिवस उगवणार आहे. त्या अगोदरच्या या रात्री एखाद्या मूर्तिमंत अशुभासारखी माझ्या समोर येऊन उभी टाकलीस. अंतिम विजयाच्या वेशीवर मी उभा असताना मला काळोखात बुडवण्यासाठी एखाद्या काळ रात्रीसारखी येऊन पुढ्यात उभी टाकलीस. किती वर्षाचे रहस्य तू उरात दडवून ठेवलंस ते आणखी 4 घटका तसंच ठेवलं असतंस तर काय तुझ्या छातीला तडे गेले असते. राधेच्या घरात कदान्नाचे घास मी घशात घालीत असताना तू कधी आली नाहीस. अपमानाच्या शल्यांनी मी विव्हळत असताना तू कधी पुढे येऊन मला हाक मारली नाहीस. आणि हे सारं सहन करून मी अखेर ऐहिक यशाची परमावधी गाठत असताना तू कैदाशिनीसारखी मी तुझी आई म्हणून सांगायला आलीस. कर्णाचा वध पांडवांना शस्त्रानं करता येणार नाही हे तुला ठाऊक आहे,
म्हणून आपल्या अशा विषारी शब्दांनी त्याचा नायनाट करण्यासाठी तू अशी अपरात्री आलीस. मला मारून पांडवांना वाचवण्यासाठी तू आलीस. माझा तेजभंग करण्यासाठी आलीस. लाविनी, औरस पोरांसाठी अनवरस पोराचं रक्त पिण्यासाठी आलीस तू. नाही नाही साप, खोटं आहे हे. किती भयंकर बोलतो आहेस तू. कर्णा, वाटेल ते शासन पत्करायला मी तयार आहे. कोणाची छाती फुटून गेली असती इतकं दुःख सहन मी मुकेपणानं सोसलं आहे. पण हे आरोप, हे असले आरोप, ते नाही सहन व्हायचं मला. कर्णा, लाडक्या लाडक्या, या शब्दांपेक्षा तुम्हाला जिवंत मरण दिलं असतंस तर मी आनंदाने पत्करलं असतं. केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून हे पहा, मी तुझ्या पायावर डोकं ठेवते. तलवारीच्या एका घावानं कुंतीच्या या यातनामय जीवनाचा शेवट करून टाक, शेवट करून टाक. नाटक, नाटक, असल्या नाटकानं मी फसेन असं तुला वाटलं? या रडण्यामुळं मी तुझ्या पायाला मिठी मारून आई आई म्हणून हंबरडा फोडीन आणि कौरव पक्षाचा त्याग करीन अशी तुझी कल्पना आहे? जन्मापासून स्त्रियांच्या कपटीपणाचा प्रत्यय घेतो आहे मी. मला ठाऊक आहे, कधी आसवांचं तर कधी स्मिताचं आच्छादन घालून तुम्ही स्त्रिया आपली स्वार्थी कारस्थानं जगाच्या बाजारात खपवीत असता. फुलांप्रमाणे वास घेऊन तुमचा चोळा मुळा उकरड्यावर फेकून द्यावा हेच योग्य. ज्या पुरुषानं कुवारपणात तुझी वंचना करून मला जन्म दिला त्याचा सुद्धा तिरस्कार वाटत नाही. तू त्याचा गळा कापण्या अगोदर त्यानं तुझा गळा कापला एवढंच. जा जा महाराणी, आपल्या शिबिरात परत जा. पांडवांना वाचवण्याची आपली मनीषा पुरी व्हायची नाही. 5 पांडवांचा नाश केल्यावर रस्त्यावर केराप्रमाणे फेकून दिलेला कर्ण शिल्लक राहिला एक मुलगा म्हणून जाहीरपणे आपल्या समोर येईल तेव्हाच पुन्हा आपली भेट. जा. एका स्त्रीनं जन्मताच तुझा तेजोवध केला तेव्हा तू असं बोलावंस यात नवल नाही. पण तुला स्त्री हृदयाची, स्त्री जातीच्या अपार दुःखाची कल्पना नाही. स्त्रियांची जात दुसऱ्यांसाठी हसत असते आणि स्वतःसाठी रडत असते. पुरुषांच्या पायदळी पडूनही स्त्री जातीनं त्यांचे पाय चुरण्यातच समाधान मानलं आहे. जाते मी कर्णा, एकच मागणं आहे माझं. पांडवांना वाचवून तुझा बळी घेण्यासाठी मी आले हे साप खोटं आहे. मी पुन्हा सांगते, आईच्या मायेनं मला इथं ओढून आणलं. यापूर्वी येण्याचा मला धीर झाला नाही हे खरं आहे. सभोवारची बंधने मला तोडता आली नाहीत. कोणत्याही सामान्य स्त्रीला ती तोडता आली नसती. या परिस्थितीत तिनं जे केलं असतं तेच मी केलं. मी जळत राहिले, आतल्या आत जळत राहिले. पण आज तू कौरवांचं सेनापती झाल्यानं राहावलं नाही. एकदा तरी तुला डोळे भरून पाहावं, तुला मायेनं जवळ घ्यावं. या अखेरच्या रात्री आपल्या नात्याची तुला जाणीव करून द्यावी. आणि हो, भावातील हा रक्तपात थांबवता आला तर थांबवावा एवढ्यासाठीच मी आले. मी जाते आता. तुला माझे, तुझ्या आईचे अनंत आशीर्वाद आहेत बाळा, अनंत आशीर्वाद आहेत. आई आई म्हणे, आई म्हणे. आई मातेसारखं दैवत नाही, आईच्या पदरासारखं भाग्य नाही. सर्वात श्रेष्ठ प्रेम कोणाचं? आईचं. सर्वात जिव्हाळ्याची माया कोणाची? आईची. आई 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 या कल्पनांचे प्रचार करणारे पुराणिक आणि कवी सारे निर्बुद्ध, स्त्री लंपट असले पाहिजेत. त्याशिवाय मातृप्रेमाचे असे खोटे देव्हारे त्यांनी गाजवले नसते.
म्हणे आई, कोणाही पुरुषाचा सहवास मिळाला तर कोणीही दीड दमडीची स्त्री आई होऊन जाते. काय गौरव आहे त्याचा. सारा खोट्यांचा बाजार, सारं ढोंग, अतुल मातृप्रेम, मातेचं अंतःकरण. कोणत्या मूर्खांनी समाजाच्या मनात या असत्यांची पेरणी करून ठेवली आहे. मूर्खांनी नव्हे, धूर्तांनी, या धूर्त स्त्रियांनी. शरीर सुखाच्या उपभोगातून गाफीलपणे बाहेर पडलेल्या जीवाची वंचना करण्यासाठी, पार्थिव लालसेला धार्मिक हेतून शृंगारण्यासाठी, मंचकावरच्या उघड्या नागड्या भोगांवर खोट्या उदात्ततेचं आच्छादन घालण्यासाठी या धूर्त स्त्रियांनीच मातृप्रेमाचा हा बळेजाव माजवला आहे. वासनेच्या बाजारात शरीर निकामी कवडीमोल झाल्यावर म्हातारपणी अन्नाला मोताज होण्याची आपत्ती येऊ नये म्हणून ही मातृ हृदयाची कादंबरी स्त्रियांच्या मतलबी आणि कसबी अंतःकरणातून बाहेर पडली आहे. आई, रस्त्यावरच्या कुत्र्या सुद्धा माता होतात. वारुळातल्या सर्पिणी माता होतात. कर्तमातील किडे कीटकांच्या माद्या सुद्धा माता होतात. त्यांच्या मस्तकावर कोणी मंगल मातृत्वाचे मुकुट चढवले नाहीत. मग माणसाच्या मादीचं काय असं पुण्य केलं आहे की तिला परमेश्वराच्या शेजारी नेऊन बसवावं. स्त्री ही पवित्र माता आहे म्हणे. कोणत्या स्त्रीलंपट जिभांनी हे निर्बुद्ध शुभाषितांचे ठोकळे करून ठेवले आहेत. नाही, स्त्री ही मादी आहे, फक्त मादी, माणसांची मादी, फक्त माणसांची मादी.